हॅलो हाय नमस्कार। तर चला आजच्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे संध्याकाळपासून, ते पण 5:30 वाजूनपासून। तर चला आज तुम्हाला मी संध्याकाळचं माझं रुटीन थोडंफार शेअर करणार आहे। त्याचबरोबर मस्त आज शाही पनीर बनवलेलं मी तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा। तर आता माहीतच असेल तुम्हाला उन्हाळा इतका वाढलेला आहे ना, प्रचंड प्रमाणामध्ये उन्हाळा वाढलेला आहे। आणि माझी काल ना झोपच झाली नव्हती, कारण की मयंकला भरपूर अशी सर्दी झालेली, काय माहिती अचानक एवढ्या उन्हामध्ये कसं त्याला सर्दी झालेली आहे। तर त्याने रातभर झोपून दिलं नव्हतं, त्याला त्रास होत होता खूप, त्यामुळे मग दुपारी आज झोपलेली थोडा वेळ आणि मग तेच नंतर उठली। मग आता बघू शकता तुम्ही माझं रुटीन चालूच आहे, कामं आपले घरातले आणि दुपारचे कामं हे असतातच, परत संध्याकाळी पण तेच असतात का, आपलं दिवसभर हेच चालू असतं नाही का। तर आता भांडे वगैरे घसलेले आहेत दुपारचे वगैरे, आणि किचन व्यवस्थित असं पुसून क्लीन करून घेतलेलं आहे, कारण की परत स्वयंपाक करायचा असतो आणि मग घाण दिसलं ना परत हे नको वाटतं नाही का, सारखं घाण असले की स्वच्छ असले की बरं वाटतं बघा। तर असं आता डोश्याचं थोडंसं पीठ राहिलेलं, आणि आता मी कसं जास्त दिवस ठेवत नसते कोणतं पण पीठ डोश्याचं असलं तरी, तर मी 1-2-3 दिवस झाले आता कंटिन्यू डोसे उत्तप्पे तेच चालू आहे माझं नाश्त्यामध्ये। पण मग मला आज संध्याकाळी तेच खावं वाटत होते, मग आज मी संध्याकाळी तेच केलेले। मस्त त्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर भरपूर टाकली, मिरची टाकली, मस्त असं त्याला हे केलेलं आहे। आणि माझं डोकंसुद्धा इतकं दुखत होतं ना, खूपच डोकं दुखत होतं, कारण की झोप ही नसली ना आपल्याला खरंच खूप डोकं वगैरे दुखतं। तर तसंच झालं माझ्यासोबत पण। तर मग म्हणलं चला ते एका साईडला चाय पण ठेवलेला आहे, आणि त्याचबरोबर उत्तप्पे खाऊया। आणि झोपून उठल्यानंतर ना काय माहिती भूकच लागत असते बघा, असं दुपारी झोपलं वगैरे ना आपण अशी एकदम अशी भूक लागते नाही का, उठल्यावर असं काहीतरी खाऊ वाटतं। तर म्हणलं चला आता आपण हेच करूया, आणि संध्याकाळी मग मी विचार केला आता हे खाल्लं ना मग संध्याकाळी आपण जेवायलाच नको। तसं पण मी रोज विचार करते डायटिंग करूया, पण काय होत नाही, पण बघू आता त्याच बहाण्याने आजच्या दिवस बघूया। आणि तरी पण मला रात्री तरी पण होत होतं नाही का क्रेविंग खायची, पण मी काही खाल्लं नाही, कारण की हेच मी 2 उत्तप्पे मस्त असे खाल्लेले, आणि त्यावेळेस पोट भरून खाल्लेलं, आणि आपल्याला एवढी गरज पण नसते, पण आपण नाही का एक आपल्या सवय झाली शरीराला, भूक असतो किंवा नसतो तरी खातच राहायचं, आपलं एक म्हणजे ठरलेलंच आहे बघा। पण मग आता तीच गोष्ट जराशी चेंज करायची आहे, जरासं आता सर्व गोष्टीमध्ये नाही का हे करून घ्यायचं आहे, थोडंसं वजन कमी करायचं आहे। तर असं आता चला बघूया काय काय होतंय काय काय नाही नाही का। तर आता एक आरवला पण बनवून दिलेला, 2 मी खाल्लेले, त्याला एक बनवून दिलेला, आणि ह्यांना मी बोलले तर हे बोलले नको मला। आणि बघू शकता किती स्पंजी आणि मस्त असे जाळीदार उत्तप्पे असे झालेले। मग हे आरोनी खाल्लेलं, आणि मग नंतर मयंक तर आमचा काय खातच नाही बाबा, त्याला फक्त दूध बिस्किट द्या हे ते नाही का। मग हे म्हणायला लागले आता ना मला बसायला लय हे होऊन चाललंय, तू ना सोफा त्या साईडला ठेव आणि बेड ह्या साईडला कर। मग काय माझं हेच चाललेलं नाही का, उटाराटा करायचं, आणि माझ्या मनात आलं ना मी कधी पण लगेच काढायला सुरुवात करत असते आणि लगेच करून देत असते, अशी गोष्ट आहे माझी। तर आता चला आता तुम्हाला मी दाखवतेच मी कुठं काय काय ठेवलेलं आहे, आणि जराशी वस्तूंची बघा ना तुम्ही, इकडून तिकडून करा, घरात खूप फ्रेश वाटतं, असं नवीन काहीतरी नाही का असतं, आणि दररोज सारखंच ते असलं की जरा वेगळं वाटतं, पण जराशी बदल केले ना आपण घरात खरंच खूप छान वाटतं। तुम्ही पण करून बघत चला, आणि मला पण आवडतं बरं का, मी किचनमधलं असू दे, बेडरूममधलं असू दे, हॉलमधलं असू दे, मी सारखं हिथल्या तिथून वस्तू करत असते, आणि ही सवय मला पहिल्यापासूनच आहे, मम्मीकडे असतानापासून आहे, कारण की मग मी तिथं पण तशीच करायची, आणि मला एका ठिकाणी म्हणजे वस्तू असली की बरं वाटत नाही। आणि आता माझ्या फ्रेंडचं हे घरची वास्तुपूजा आहे ना, तर तिला पाट लागत होते, तर मी एक पाट ना खाटामध्ये ठेवलेला, आणि वरी 2 आहेतच, मग म्हणलं चला एक खाटातून तिला एक काढून द्यावा, म्हणजे 2 द्यायचे तिला, मग दोन्ही पण देणारच आहे। तर मग आता ते पाट वगैरे काढून घेतलेलं आहे, त्याबरोबर बघू शकता तुम्ही आता मी सामान कसं ठेवलेलं आहे। तर कसं वाटते तुम्ही मला नक्की सांगा, छान वाटते का नाही। आणि मी आता स्वामींचे पाठ खाली मांडलेला ना, पण मग तो आता जरा ना हे केलेला आहे बघा, वरी ठेवून दिलेला आहे, त्याचं कारण सांगतेच मी तुम्हाला पुढं।
आणि इथं मयंक बघा, मी बेडशीट घालते तरी पण त्याला हे नाही आहे, तो मस्तपैकी बसलेला, त्याला रायटिंग पॅड दिलेला ना मी, तर तो बघत बसलेला, त्याच्यामध्येच काय 1 2 3 काय काय बोलत बसलेला, अभ्यास करत होता. मग तो करत होता म्हणून मला बेडशीट काही नीट व्यवस्थित टाकता आली नाही पण असं आता नंतर करून घेईल ती क्लिअर, कारण की मला पण भरपूर अशी माती लागत होती नाही का पायामध्ये. तुम्हाला माहितीच आहे उन्हाळा आहे म्हणून भरपूर अशी माती, धूळ माती येतच असते घरात. त्यामुळे म्हणलं चला आता पहिला आवरून घेऊ, आणि उद्या तर घर मी पुसणारच होते. आता संध्याकाळचा वेळ होता, मग म्हणलं जाऊ दे आता काय घर वगैरे पुसायचं आहे, फक्त झाडू वगैरे मारून घेतलेला होता व्यवस्थित असं. आणि मी हे झाडू मारायच्या अगोदरच पहिला मारून घेतलेला, पण पुन्हा मी एकदा हे नाही का मनात आलं माझ्या, आणि मी लगेच इकडून तिकडून सामान करायला सुरुवात केलेली होती. तर सोफा ना मी त्या कोपऱ्यात ठेवलेला आहे, तर बघू शकता तुम्ही सोफा असा ठेवलेला आहे. कसं वाटतं मला सांगा तुम्ही, तर छान वाटते का नाही? पण मला तर छान वाटते, घर जरा मोकळं मोकळं आणि एकदम व्यवस्थित बसलेलं आहे. आणि मी मंदिर तर आता वरी आलेले आहे कपडे काढायला, तर बघू शकता भरपूर असे कपडे, तर आता काढून घेते कपडे. तर वरी मंदिर का इथं मंदिर का कोपऱ्यात केला माहिती आहे का, किचनमध्ये मी ठेवलेला पहिला, पण तर किचनमध्ये पण येता जाता सावली पडते, त्यामुळे मग मी ह्या कोपऱ्यात ठेवलेला आहे. आणि ब्राह्मणने पण बोललेलं की ह्या कोपरा ठीक आहे नाही का, पूर्व आणि कोणती बोललेली बाबा, ईशान अशी काहीतरी दिशा बोललेली की हा कोपरा छान आहे म्हणून, तर ठीक आहे म्हणलं मग इथंच ठेवलेला. मी स्वामींचा फोटो पहिला खाली ठेवलेला ना, त्याला आता वरी केलेला आहे, कारण की पोरं बॅट बॉल वगैरे घरात खेळतात आणि तिथं सारखं लागतो, त्यामुळे म्हणलं चला जाऊ दे इथंच ठेवूया. आपलं फक्त गुरुवारच्या वेळेस असतो ना उपवास, त्यावेळेस मस्त अशी स्वामींची खाली पूजा मांडेल मी, पण नाहीतर मग मी असं ठेवणार आहे, आता विचार केलेला आहे. आणि तुम्हाला कसं वाटते ते मला नक्की कळवा. तर असं आता इथं बाहेर तुळशीला सुद्धा अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. आणि आता दिवस भरपूर मोठा असतो बघा उन्हाळ्यापासून. आणि आता आजची देवपूजा बघू शकता मस्त अशी. त्यानंतर ना पोरांचा अभ्यास वगैरे घ्यायचा चाललेला आहे, तर आता एक्झाम येणार आहेत आरवचे आणि मयंकचे पण आहे, पण मयंकला काही टेन्शन नसतं अभ्यासाचं, आरव करत असतो. आरवला जेवढं येईल तेवढं तो करतच असतो नाही का, फर्स्ट स्टँडर्डला आहे पण भरपूर असं त्याला लोड असतो. आणि मयंक आमचा काहीच करत नाही, त्याला 10 वेळेस सांगावं लागतं, त्यावेळेस तो करतो, नाहीतर काय करत नाही असे. तर तिथं मयंक आरव पण करतच आहे, त्याला पण सांगत आहे आणि मयंकला पण सांगत आहे. तर असं बसून एखादा तास मी घेतलेला अभ्यास दोघांचा मिळून, कारण की अजून स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला तुम्हाला तेही दाखवते. तर आता पोरांचा अभ्यास वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता इतकं गरम व्हायला लागलं आहे ना खूपच जास्त. तर चला आता मी ना थोडं स्वयंपाक करते, तेही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर ह्यांचं पण चालू होतं, घसा वगैरे दुखतोय, सर्दी वगैरे झाली, त्यामुळे काळा चाय केला आणि मी पण घेतला थोडासा गुळाचा केलेला, मस्त अद्रक वगैरे टाकून छानपैकी बनवलेला, आणि तोच मी पण आता पिणार आहे. आणि इथं बघू शकता पनीरची पण तयारी केलेली आहे. फक्त कांदा, टोमॅटो आणि काजू हे सर्व मी पाण्यामध्ये शिजवायला घातलेलं आहे. थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे, जास्त नाही, आणि तेवढ्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि माझं डोकं इतकं दुखतंय ना, छान झालंय, मस्त झालंय. तर मला तर काय वाटतंय ना, ऊन जास्त वाढल्यामुळे ना डोकं वगैरे दुखतंय, खरंच सांगते इतकं दुखतंय ना खूपच. तर असो चला आता ना हे आपलं जे आपण शिजवून घेतलेलं आहे ना त्याची आता मी ग्रेव्ही करणार आहे. शाही पनीर बनवायचं आहे आपल्याला, तर मी एकदम सिंपल पद्धतीने बनवते आणि लगेच बनते बरं का, काहीच टाईम लागत नाही आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते. अद्रक लसूण मिरचीचं मी करून ठेवलेलं वाटण तेच आता मी टाकून देत आहे. आता कोण निवडत बसायचं म्हणलं म्हणून मग तेच टाकलं. आणि आता बघा असं इतकं जोरात पाणी उडलं ना माझ्या हातावर, गरम पाणीच होतं ते, पण नंतर ना मग त्याला पॅक धरून ठेवलं आणि मग वाटून काढलं. छान अशी क्रीमी अशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे बघा. तर आता सर्वात पहिलं तर तूप काढून घेतलेलं आहे, कारण की मी तूप पण टाकणार आहे थोडं शाही पनीरमध्ये, आणि त्यामध्येच आपलं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आणि टेस्टी लागते बरं का भाजी. हे तर म्हणत होते मी बाहेरूनच आणतो, पण मी म्हणलं नको, कशाला घरातच बनवते म्हणलं, काय वेळ लागतो. आणि मी तर काय खाणार नव्हते, कारण की मी ना उत्तप्पे खाल्लेले, माझं पोट भरलेलंच होतं, त्यामुळे म्हणलं चला तुमच्यासाठी करून देते. तर पनीर मी काय थोडंसंच यूज केलेलं, कारण की ह्या तिघांसाठीच करायचं आहे. मस्त मोठ्या मोठ्या क्यूब्समध्येच कट केलेलं. त्यानंतर पनीर तळून काढले, त्यात काजू पण 3-4 घातलेले, ते पण तळून काढले. आणि आता त्यामध्येच 2 पळ्यांना परत तेल टाकून आता त्यात सर्व आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते टाकत आहे. हळदी पावडर, लाल चटणी पावडर, धना पावडर हे सर्व टाकून
आणि आपली जी ग्रेव्ही केलेली आहे ना आपण ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता आणि इतकी छान अशी फ्राय करायची ना ग्रेव्ही, नाहीतर मग कच्चीच राहते बघा. तर ग्रेव्ही छान फ्राय केली ना तर आपली भाजीसुद्धा मस्त होत असते. तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे. तर मी 4-5 तास म्हणजे आपल्याला ग्रेव्ही हे करायला फ्राय करायला 10 ते 15 मिनटं तरी लागतात निदान. त्यानंतरच आपली ग्रेव्ही छान अशी फ्राय होते बघा. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी क्रीमी टाईप झालेली आहे. तुमच्याकडे मलाई वगैरे असेल ना तेही तुम्ही नंतर लास्टला टाकायची. तर माझ्याकडे पण होती पण ती ना आता मी फ्रीजमध्ये ठेवत असते त्यामुळे ती कडक झालेली. तर आता बघू शकता झालेलं आहे आता. आणि आता हे सर्व झाल्यानंतर मी पनीर टाकलेलं आहे त्यात आणि पनीर टाकून व्यवस्थित असं आता मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं आहे परत एकदा. तर आपल्याला जास्तीत जास्त एक 20 मिनिटं तरी लागतात बघा शाही पनीर बनवायला, कारण की वेळ जातोच. आणि म्हणजे व्यवस्थित केलं ना तर छान लागते बघा. गडबडीमध्ये केली ना ती काही चांगली पण लागत नाही. आता म्हणलं तोपर्यंत ना आपलं पटकन असे किचनवर थोडे भांडे पडलेले संध्याकाळचे आपले चाय नाश्त्याचे वगैरे डोशाचे भांडे वगैरे होते, तेच म्हणलं आता क्लीन करून घेऊया. तोपर्यंत आपली भाजी पण होईल आणि दुपारचाच भात वगैरे होता त्यामुळे काही एवढं टेन्शन नव्हतं मला. मग फक्त भाजीच करायची होती आज. तर आता तोपर्यंत म्हणलं चला पटकन असे भांडे घासून घेत आहे. आणि मला कसं आहे ना जसं जमेल तसं मी पटकन करून घेत असते. आणि एकदा जर बसली ना मग खूप आळस येतो, कंटाळा येतो, मग नको वाटतं करायला नाही का. त्यामुळे लगेच आपल्याला जसं जमते तसं मी पटकन असं करून घेत असते. तर आता इथे झालेले आहेत भांडे वगैरे घासून माझे आणि ते पण व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत. तर बघू शकता किती मस्त अशी आपली शाही पनीरची भाजी झालेली आहे. मस्त आपल्याला नॉर्मली जास्त पण तेल नको, पचपच दिसतं नाही का तेल, त्यापेक्षा नॉर्मली ठेवलेलं आहे आणि मस्त अशी झालेली आहे भाजी. तर आता स्वयंपाक म्हणजे दुपारचा भात चपाती वगैरे आहेत त्यामुळे फक्त पनीरची भाजी बनवलेली आहे. टाईम बघू शकता बरोबर 9 वाजलेले आहेत. तर चला मी तर काय आता जेवणार नाही आहे, त्यांना देणार आहे जेवायला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.